आरक्षण त्यांची बंद करायची, हे तुमची दुसरी स्कीम आहे. तिसरी तुमची आणि एक आहे कुठली शक्ती स्कीम म्हणून. आता आमच्या बेळगाव राज्यातून कोल्हापूर 100 किलो माणूस येऊन पोहोचेल, खरं तुमच्या इथं एक बस येऊन पोचायला तयार नाही. हे तुमच्या दुसऱ्यांच्या आशीर्वादाने आणि कसे चाललंय, ह्या तीन गोष्टी पहिली योजना आमच्या ग्रामीण मध्ये चाललेली. आणि चौथं त्याच्यामध्ये पण हरला. त्याच्या आमची संस्कृती आहे, जी आमची पिढी पुढे होणार आहे याच्याबद्दलचा विचार आम्ही करायला लागलोय आणि करायला पाहिजे, याचं माझं म्हणणं आहे. दुसरं काय चाललंय, महाविद्यालय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक आहे आणि गांजा विकायचं ओपन मध्ये चालू आहे. त्याच्यावरती कुणाचाही प्रशासनचा कधी विचारात ते काय त्यांना त्यांचं मामूली मिळत असतंय, कधीच नाही आहे. तिथं गांजा विकायचं, कुठे किन्याच्या कॉर्नरला जाऊन गोळ्याची दारू विकायची, सगळीकडे योजना पण तुम्ही सगळ्यांनी बघत आहात. तिसरी योजना आमच्या शेतकऱ्या समाज काय तर एक प्रॉब्लेम आहे, इथं लगेच आले तुमच्या जमिनीचा प्रॉब्लेम आहे, ही जमीन तुम्हाला मिळत नाही आहे, तिथं जाऊन आलेच तिथं त्यांची लोक त्यांचे कारण या भागातल्या पिढीला त्यांनी कायमस्वरूपी संपवण्याचा घाट या भागात चाललेला आहे. म्हणून मी एवढं सांगायचा प्रयत्न करतो, महापंचायत मध्ये तुम्हाला कम्प्युटर उतारा पाहिजे असेल तर किती द्यायला पाहिजे, 15 ते 20 हजार रुपये. ते द्यायचं असलं तो काढायचं असलं तर वरती एक फोन. म्हणजे ह्या कमीत कमी या गेल्या 3 वर्षात चाललेल्या सर्वात दुर्दैवी आहे आमचं क्षेत्रामध्ये चाललेलं आहे. याच्यामध्ये कुठे ना कुठे जर तुम्ही हे सगळ्याला एक बॅनर असतात त्यांचा बॅनर वरती त्या क्लब चालवण्याचा मंडळाचा खाली आणि मराठीच्या याच्या बाजूला इंग्लिश आहे. स्वतःच बीसीचे ऑफिस आमच्या समोर आहे, तर पण त्यांना काय लागलं नाही. आता एक महिना बेळगावमध्ये काय करायचं थोड्या दिवसात प्रयत्न होईल आणि जर चालू झालं तर इथली ग्रामीण जनता आणि तालुक्यातील जनता याच्या पुढे गप राहणार नाही. त्यांच्या कुठे क्लब चालू आहे तिथं घुसून काय प्रकार करायचा तो करतो, एवढे सांगून मला इथं बोलून 2 शब्द दिल्याबद्दल मी वंदे भ्रष्ट कांग्रेस सरकार के, भ्रष्ट कांग्रेस सरकार के ಬರ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಬಡವರ ಬಿಪಿಎಲ್ ಕಾರ್ಡ್ ರದ್ದು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ಬಡವರ ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೂ ಹಾಗೂ ಎಂಪಿ ಜಗದೀಶ್ ಸರ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ವಿಭಾಗ ಪ್ರಭಾರಿಗಳಾದಂಥ ಶ್ರೀ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್, ಉತ್ತರ ಸಾನಿಕೊಪ್ಪ ಅವರಿಗೆ, ಗ್ರಾಮೀಣ ಮಂಡಲದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಶ್ರೀ ಯುವರಾಜ್ ಯಾದವ್ ಅವರಿಗೆ ಹಾಗೂ ಗಣಪತ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾದಂಥ ಶ್ರೀ ಅರವಿಂದ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿಗೆ ಈ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅದೇ ಹೋಗಿಲ್ಲ ಅಂತ ಯಕ್ಷ ಪ್ರಶ್ನೆ ಆಗಿದೆ.